नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट. नमो शेतकरी योजनेचे जे पैसे रखडलेले आहेत, 8व्या हप्त्याचं वाटप आता शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून केलं जाणार आहे आणि याची तारीख अखेर जाहीर करण्यात आलेली आहे. कोणती ती तारीख असणार आहे, कोणत्या दिवशी दोनही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून क्रेडिट केले जाणार आहेत, या शेतकऱ्यांना मिळणार आहेत. काय केल्यानंतर शेतकऱ्यांना हे दोनही हप्ते डायरेक्ट ट्रान्सफर केले जाणार आहेत आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जो आतापर्यंत पडलेला नाही, ते आता पैसे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पडणार आहेत आणि त्याविषयी महत्त्वाची अपडेट जी असणार आहे. नमो शेतकरीचे पैसे रखडलेले जे हप्ता आहे तो आता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पडणार आहे, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे, सर्वात आनंदाची बातमी असणार आहे. कारण शेतकऱ्यांना आता हे पैसे नक्की कधी जमा होणार आहेत, कोणत्या दिवशी जमा होणार आहेत, निधीची तरतूद करण्यात आलेली आहे का, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात आलेलं आहे, त्याची नाव तुमच्या त्या लिस्टमध्ये तुमचं आहे का, जिल्ह्यांची यादी सुद्धा आपण पाहणार आहोत. सर्व काही डिटेल माहिती याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटणार आहे. अशाच प्रकारच्या अपडेट आपण सतत घेऊन येत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हाईप करून घ्या. चला तर जाणून घेणार आहोत नमो शेतकरी योजनेचा GR आलेला आहे का आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यात नक्की कधी क्रेडिट केले जाणार आहेत, त्याची तारीख किती असणार आहे आणि ते पैसे कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात हे जमा होणार आहेत. आतापर्यंत कशामुळे हे पैसे पडलेले नाहीत, कारण शेतकऱ्यांना आता ही काळजी लागलेली होती आणि हे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर केले जाणार आहेत. परंतु कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पडणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे टाकले जाणार आहेत, काय केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पडणार आहेत, महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांनो. कारण मी जे काम सांगणार आहे ते काम करून घ्यायचंय, लगेच करून घ्यायचंय आणि ते केल्यानंतर 8वा हप्ता प्लस 22वा हप्ता दोनही हप्ते तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट एकाच दिवशी जमा होणार आहेत. दोनही हप्त्याचे जे पैसे असणार आहेत ते आता शेतकऱ्यांना एकाच दिवशी पडणार आहेत. परंतु मी जे काम सांगणार आहे ते 4 काम आहेत, महत्त्वाचे 4 काम आहेत. हे 4 काम जर तुम्ही करून घेतले तर मात्र डायरेक्ट तुम्हाला 4,000 रुपयांचा मेसेज येणार आहे. महत्त्वाचं आहे कारण हे 4,000 रुपये नमोचा 8वा हप्ता आणि पीएम किसानचा 22वा हप्ता असे 2 हप्ते जे आहेत ते आता शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जाणार आहेत. परंतु त्यासाठी शासनाने नवीन 4 अटींची पूर्तता करायला लावलेली आहे. या 4 अटी कोणत्या आहेत आणि 4 अटी जर तुम्ही पूर्ण केल्या, ते काम करून घेतलं तर मात्र नमो शेतकरीचा 8वा हप्ता लगेच टाकला जाणार आणि पीएम किसान योजनेचा सुद्धा 22वा हप्ता हा सुद्धा लगेच टाकला जाणार आहे. त्यामुळे जर 4,000 रुपयांचं वाटप तुम्हाला पाहिजे असेल तर हे काम करणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण हे काम केल्यानंतरच हे पैसे तुम्हाला टाकले जाणार आहेत. GR आलेला आहे का, सर्वात महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेत आहोत. या योजनेसाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे, ती सुद्धा अपडेट आपण, किती निधी आलेला आहे, कोणत्या शेतकऱ्यांना पैसे पडणार आहेत, किती शेतकरी आहेत, किती अपात्र आहेत, सर्व काही डिटेल माहिती या व्हिडिओत पुढे पाहणार आहोत. GR विषयी सुद्धा अपडेट आपण देणार आहोत आणि कोणती तारीख असणार आहे त्या दिवशी तुम्हाला हा हप्ता वितरण केलं जाणार आहे आणि काय करायचं आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचाच ठरणार आहे, कारण यामध्ये संपूर्ण तुमच्या मनातील शंकांचं निरसन केलं जाणार आहे आणि तुमच्या मनातील ज्या शंका आहेत त्याचे प्रश्न ज्या आहेत ते उत्तर तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहेत. त्यामुळे नमो शेतकरीचे सर्व काही आणि पीएम किसानचे जे हप्ते आहेत ते सुरळीत जर पाहिजे असतील तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहणं गरजेचं आहे. कारण या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे की नेमकं कशामुळे आतापर्यंत 8वा हप्ता तुम्हाला पडलेला नाही आणि पीएम किसान योजनेचे सुरळीत हप्त्याचे जे लाभ आहेत ते जर पाहिजे असतील तर मात्र काय करायचं आहे, काय केल्यानंतर हे सुरळीत लाभ चालू राहतील आणि नमोचा हप्ता जो आहे तो सुद्धा तुम्हाला पडणार आहे. सर्वात महत्त्वाच्या ज्या 4 अटी असणार आहेत त्या सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत आणि तारीख जी आलेली आहे ती डायरेक्ट आपण सांगणार आहोत. ऑफिशियली खात्रीशीर माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे आणि तीच माहिती आपण आता ही तुम्हाला सांगणार आहोत. नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपयांचे जे पैसे आहेत, नमो शेतकरीचा जो 8वा हप्ता रखडलेला आहे शेतकऱ्यांना
PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्यासोबत हा हप्ता भेटायला पाहिजे होता, परंतु तो भेटलेला नाही. आणि आता नमोचा जो 8वा हप्ता आहे तो कधी मिळणार आहे, कोणत्या दिवशी मिळणार आहे, नवीन अपडेट समोर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुम्हाला हे नमोचा 8वाचा जो हप्ता आहे तो जर पाहिजे असेल तर PM किसान योजनेचा 21वा जो हप्ता आहे तो तुम्हाला आलेला पाहिजे. जो 21वा हप्ता असणार आहे पहिला आलेला, तो ज्या शेतकऱ्यांना आलेला आहे त्यांना काळजी करण्याची गरज नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांना 21वा हप्ताच आलेला नसेल त्यांना मात्र आपण सांगणार आहोत काय केल्यानंतर पैसे पडणार आहेत. सर्व काही डिटेल माहिती तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. सर्व काही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अखेर आपण देणार आहोत. नमो शेतकरी योजनेचे जे 8व्या हप्त्याचे पैसे आहेत त्याची तारीख अखेर मंत्रिमंडळ बैठक झालेली आहे आणि या मंत्रिमंडळ बैठकीत यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि याचा GR कधी प्रसिद्ध होणार याची तारीख सुद्धा समोर आलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून यावर सर्वात मोठी घडामोड घडलेली आहे आणि जी मंत्रिमंडळ बैठक झालेली आहे यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे की नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात 8व्या हप्त्याचे पैसे नक्की कधी टाकले जाणार. ही तारीख जी आहे ती आपल्याकडे सूत्रांच्या हवाल्याने माहिती आलेली आहे. त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची जी तारीख असणार आहे ती आपल्याकडे जी आपण सांगणार आहोत त्याच दिवशी पैसे टाकले जाणार आहेत. खात्रीशीर माहिती आपल्याकडे आलेली आहे आणि तीच माहिती 100% खरी होणार आहे. याच दिवशी पैसे पडणार आहेत. कोणता तो दिवस उजाडणार आहे त्याच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट 2000 रुपयांचा नमो शेतकरी योजनेचा लाभ आणि 2000 रुपयांचा PM किसान योजनेचा लाभ असे 4000 रुपये डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार आहेत. 2 मेसेज शेतकऱ्यांना येणार आहेत आणि नमो शेतकरीचा जो हप्ता आहे तो आता त्याच दिवशी 4000 रुपये टोटली तुमच्या खात्यात पडणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना काय करून घेणं गरजेचं आहे, कोणत्या शेतकऱ्यांना पैसे पडणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात आलेलं आहे. सर्वात महत्त्वाचे अपडेट आपण जाणून घेत आहोत. PM किसान योजनेचा ज्या शेतकऱ्यांना 21वा हप्ता सुरळीत आलेला होता त्या शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही, त्या सर्व शेतकऱ्यांना पैसे पडणार. परंतु ज्या शेतकऱ्यांना 21वा हप्ता जमा झालेला नाही त्यांना 4 गोष्टीची पूर्तता करायची आहे. त्या 4 गोष्टी कोणत्या आहेत, किंवा 21वा हप्ता जरी आला असेल आणि इथून पुढे सुरळीत लाभ घ्यायचा असेल तर 4 गोष्टीची जी पूर्तता आहे ती करणं गरजेचं आहे. कारण आता शेतकऱ्यांना हे पैसे जर पाहिजे असतील, हे 4000 रुपयाचा जर मेसेज तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या 4 गोष्टी जर कंप्लीट केल्या तरच हे पैसे पडणार आहेत. अन्यथा तुम्हाला या लाभापासून वंचित सुद्धा राहावं लागू शकतं. त्यामुळे या दिवशी मिळणार आहेत हे पैसे. कोणती ती तारीख असणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात, कोणत्या जिल्ह्यातील, सर्वप्रथम हे पैसे पडणार आहेत. नमो शेतकरी योजनेसाठी 1642 कोटी रुपये अखेर मंजूर करण्यात आलेले आहेत आणि आता या निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 2000 रुपये त्या तारखेला पडणार आहेत. ती तारीख आपण सांगणार आहोत. महत्त्वाची अपडेट आहे. आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे पैसे नेमके अडकले कुठे होते आणि कशामुळे आले नव्हते आणि आता शेतकऱ्यांना हे पैसे पाहिजेत तर ते कधी येणार आहेत, सर्व वेळ, तारीख आणि 8वा हप्ता आणि PM किसान योजना या दोनही हप्त्याचे जे पैसे आहेत ते आता शेतकऱ्यांच्या खात्यात मिळणार आहेत आणि त्यासाठी शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे. PM किसान नमो शेतकरी योजनेचे जे 2 हप्त्याचे पैसे असणार आहेत त्यासाठी शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची आणि शासनानं मोठी खुशखबर अखेर दिलेली आहे. नवीन GR प्रसिद्ध करण्यात येत आहे. नवीन GR कधी येणार आहे, कोणत्या दिवशी शेतकऱ्यांना हे पैसे पडणार आहेत, सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. कारण शेतकऱ्यांना आता डायरेक्ट 4000 रुपये DBTच्या माध्यमातून ट्रान्सफर केले जाणार आहेत आणि हेच पैसे येण्यासाठी आता काय करावं लागणार आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. हे 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, परंतु आता त्यासाठी काही गोष्टींची पूर्तता सुद्धा शेतकऱ्यांना करणं गरजेचं आहे. अखेर मुहूर्त ठरलेला आहे आणि हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट DBTच्या माध्यमातून ट्रान्सफर केले जाणार आहेत. परंतु
प्रशासकीय तयारी कुठपर्यंत आलेली आहे आणि प्रशासनाने काय तयारी केलेली आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत। 1800 कोटी रुपयांचा निधी अखेर या योजनेसाठी मान्य करण्यात आलेला आहे आणि याची निधीची तरतूद करून आता मागणी मान्य करण्यात आलेली आहे। RFTवर स्वाक्षरी झालेली आहे। त्यामुळे निधी वितरणाच्या विनंतीचे जे काम पूर्ण झालेले असून आता यंत्रणा कामाला लागलेली आहे, यासाठी सज्ज झालेली आहे आणि हे पैसे डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याचं काम सुरू होणार आहे। परंतु आता सर्वात महत्त्वाची गोष्ट शेतकऱ्यांना करून घ्यायची, पैसे येण्यासाठी काय करावे लागणार आहे, सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। 4 गोष्टी जर तुम्ही केल्या तर सर्वात अगोदर तुम्हाला 2000 रुपयांचा मेसेज येणार आहे। दुसरा मेसेज 2000 रुपयाचा असेल, 4000 रुपयांचा जर मेसेज तुम्हाला पाहिजे असतील 2 मेसेज, तर पहिली गोष्ट तुम्हाला करून घेणं गरजेचं आहे। 8व्या हप्त्याची संपूर्ण माहिती आपण पाहत आहोत। 90,41,241 जे शेतकरी आहेत त्यांना 2 मेसेज हमखास येणार आहेत। 2000 रुपये पहिला मेसेज त्यांना जमा होणार आहे। 6 लाख शेतकऱ्यांना मात्र आता हे पैसे पडणार नाहीत। त्यामुळे 4 गोष्टी कोणत्या आहेत, त्यानंतर सर्व शेतकऱ्यांना पैसे पडणार आहेत। पहिली गोष्ट करून घ्यायची, फार्मर ID कार्ड। फार्मर ID कार्ड जर तुमचा काढलेला नसेल तर काढून घ्या, काढलेला असेल तर चुकीचा असेल तर तो दुरुस्त करून घ्या, सर्वात महत्त्वाची गोष्ट। दुसरी गोष्ट करून घ्यायची, लँड सीडिंग करून घ्यायचं। लँड सीडिंग जर तुमचं नवीन जमीन व्यवहार झाला असेल तर लँड सीडिंग करणं गरजेचं आहे। KYC करून घ्यायची, जर KYC केली तरच सर्व शेतकऱ्यांना ही KYC करणं गरजेचं आहे, कारण आता या 4 गोष्टी ज्या असणार आहेत त्याच महत्त्वाच्या ठरणार आहेत। KYC जी असणार आहे, फार्मर ID कार्ड, लँड सीडिंग आणि चौथी गोष्ट म्हणजे आधार बँक खातं लिंक झालेलं पाहिजे। जर आधार कार्ड आणि बँक खातं लिंक नसेल तर मात्र तुम्हाला हे पैसे पडणार नाहीत। त्यामुळे आधार खाते आणि बँक खाते लिंक करून घ्या। सर्वात अगोदर तुम्हाला मेसेज आलेला दिसेल आणि त्यासाठी आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणं गरजेचं आहे। महत्त्वाचे जिल्हे आपण जाणून घेणार आहोत, कोणत्या जिल्ह्यात हे पैसे आता पडणार आहेत। महत्त्वाचा जिल्हा असणार आहे पुणे जिल्हा, इकडे अहिल्यानगर, संभाजीनगर, नाशिक, जळगाव, ठाणे, धुळे, इकडे रत्नागिरी, रायगड, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, इकडे लातूर आहे, बीड आहे, परभणी आहे, बुलढाणा आहे, वाशिम आहे, अमरावती आहे, वर्धा, नागपूर, यवतमाळ, गडचिरोली आणि जालना या जिल्ह्यांमध्ये आता प्रथमतः या जिल्ह्यांना पहिला मेसेज येईल 2000 रुपयाचा, दुसरा मेसेज येईल 2000 रुपयाचा। अशा प्रकारे हे पैसे टाकले जाणार आहेत। सर्वात महत्त्वाची अपडेट शेतकऱ्यांना आपण दिलेली आहे, त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा, कारण अशाच प्रकारच्या अपडेट आपण सतत घेऊन येत असतो। धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक।